यू आर वॉचिंग द एसेंस ऑफ आयुर्वेदिक साइंस। देखिए, इस वीडियो से हम हमारा यूरेथ्रा का फर्स्ट वीडियो स्टार्ट करेंगे। जो हमारा यूरिनरी ब्लैडर वो कंप्लीट कवर हो गया। यूरिनरी ब्लैडर के 6 वीडियोस के प्लेलिस्ट में सब कवर हो गए, सब अच्छे से कवर हो गए। सो नाउ इन दिस वीडियो हम यूरेथ्रा देखने जा रहे हैं, यूरेथ्रा का फर्स्ट वीडियो। चलिए शुरू कर ही देते हैं। हम युरेथ्रा को एलेक्यू फॉर्ममध्ये एलेक्यूच्या फॉर्ममध्ये शिकू म्हणजे यूनिवर्सिटी तुला लिखता येईल पोऱ्या ऐसा एलेक्यू के फॉर्म में सीखते हैं, मतलब यूनिवर्सिटी में आपको लिखना भी आएगा ना। सो फर्स्ट और उसके नोट्स भी देते हैं। नोट्स सांगा पाहिजे म्हणून कमेंट करा, पाहिजे सर माझा नोट्स पाहिजे, ठीक है। सो फर्स्ट एस्पेक्ट दैट इज यूरेथ्रा में सबसे पहला जो पॉइंट सीखेंगे दैट इज इंट्रोडक्शन। सेकेंड पॉइंट इस वीडियो में लोकेशन, ये कहाँ रहता है। थर्ड पॉइंट दैट इज अ प्रकार, इसके प्रकार क्या। चलिए सबसे पहला पॉइंट हम देखते हैं दैट इज इंट्रोडक्शन। उस इंट्रोडक्शन में दोनों एस्पेक्ट, एक डेफिनेशन और एक मार्ग क्या होता है। देखिए सबसे पहले ये जो आपको दिख रहा है, ये पांढरी 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 पट्टी, दिस 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 ऑल इज यूरेथ्रा। ये यूरेथ्रा, ये वाइट कलर का। तो यूरेथ्रा का क्या है, यूरेथ्रा क्या है, उसके डेफिनेशन क्या है। देखिए सबसे पहले यूरेथ्रा एक टेबुलर स्ट्रक्चर, ट्यूब लाइक स्ट्रक्चर है, ओके, विच एक्सटेंड्स फ्रॉम, कहाँ से एक्सटेंड होता है। देखिए मैं बताता हूँ, ये जो यूरिनरी ब्लैडर है उसका नेक, ये नेक ऑफ यूरिनरी ब्लैडर है। सो ये जो हिरवे हिरवे इज आर इंटरनल यूरेथ्रल स्फिंक्टर, राइट, इंटरनल यूरेथ्रल स्फिंक्टर। और ये जो है एंड है, दिस इज कॉल्ड द ग्लैंड्स पेनिस और टिप ऑफ द ग्लैंड्स पेनिस। इसको हम एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस भी बोलते हैं। इसको जो कहते हैं इसका नाम है एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस, एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस और ग्लैंड्स पेनिस, और क्या कहते हैं ग्लैंड्स पेनिस, एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस। मतलब देखिए यहाँ कहाँ से एक्सटेंड होता है, यहाँ से यहाँ तक, मतलब नेक ऑफ यूरिनरी ब्लैडर से एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस या ग्लैंड्स पेनिस तक। ओके, फिर हम व्याख्या में लिख सकते हैं इट इज अ टेबुलर स्ट्रक्चर। ये ट्यूब लाइक स्ट्रक्चर है, टेबुलर स्ट्रक्चर, नोट्स में मिल जाएगा आपको, विच एक्सटेंड्स फ्रॉम दी नेक ऑफ ब्लैडर, ब्लैडर ची मान, नेक ऑफ ब्लैडर टू दी एक्सटर्नल यूरेथ्रल मेटस, और इट इज ऑल्सो नोन एज अ ग्लैंड्स पेनिस। समझा? ओके टीचर मास्टर कळालं। ओके, सबसे पहले हे कळालं आता हे मार्ग काय आहे, पॅसेज आहे। फॉर व्हॉट, इट इज अ कॉमन पॅसेज फॉर द यूरिन कारण की यूरिनल ब्लॅडरमुळे, अँड द कॉमन पॅसेज फॉर यूरिन अँड द सीमेन ड्यू टू दिस ग्लँड इज कॉल्ड बल्बोयुरेथ्रल ग्लँड। सो हा त्यांचा कॉमन पॅसेज आहे। ओके, म्हणून मार्गामध्ये लिहायचं इट इज अ कॉमन पॅसेज, समान मार्ग आहे, कॉमन पॅसेज, कॉमन पॅसेज आहे कोणासाठी, एक यूरिनसाठी आणि एक सीमेनसाठी, इट इज अ कॉमन पॅसेज। समजा? ओके, सेकंड एस्पेक्ट, फर्स्ट पॉइंट कळाला सगळ्यांना, इंट्रोडक्शन कोणाला कळालं। सेकंड एस्पेक्ट दैट इज लोकेशन, राहतो कुठे, अरे इथं तर राहतो, फक्त इथं लिहायचं लोकेशन जेव्हा येतं, लोकेशन मीन्स इट एक्सटेंड्स अप टू, समजा सिंपल तीच गोष्ट आहे, इट एक्सटेंड्स फ्रॉम कोणापासनं, इंटरनल यूरेथ्रल स्फिंक्टर ऑफ द यूरिनरी ब्लॅडर अप टू दी ग्लॅंड्स पेनिस। तेच आहे, तेच लोकेशनमध्ये मांडायचं, लोकेशनमध्ये दुसरं काही नाही, बस हा आस्पेक्ट त्याच्यामध्ये मांडायला पाहिजे। आणि आणखीन एक गोष्ट आहे की याची लेंथ, यांची लांबी किती आहे। हे जो असं पूर्ण युरेथ्रा राहता ना, हे युरेथ्रा जे असतो ना तो 18 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर लॉंग असतो। ओके, म्हणून लोकेशनमध्ये तुम्ही हा पॉईंट मांडा, हा 18 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर लॉंग असतो, 18 टू 20 सेंटीमीटर लॉंग असतो। ओके, बस इतना नोट्स में सब दिया है। नोट्स कुठे नोट आहे, थांबा दाखलं, नोट्समध्ये सगळे ॲस्पेक्ट कव्हर केले, नोट्समध्ये सगळं झालेलं आहे। हे बघा आपले नोट्स आहेत सगळे, याच्या पिक्चर मी लावतो, सगळं सांगतो, सगळं दाखवतो, याचे सगळे नोट्स, आपले छान छान नोट्स तयार आहेत या ठिकाणी। नोट्समध्ये सगळे ॲस्पेक्ट एक एखाद्या युनिव्हर्सिटीच्या टाईप फॉर्ममध्ये दिलेलं आहे, डोंट वरी, नोट्सच्या फॉर्ममध्ये सगळं भेटेल आणि सगळं दिलेलं आहे, आणि त्यामध्ये लोकेशन, इंट्रोडक्शन हे सगळे ॲस्पेक्ट दिलेत। आता थर्ड ॲस्पेक्ट आहे, थर्ड पॉईंट, फर्स्ट झाला इंट्रोडक्शन, सेकंड लोकेशन, थर्ड पार्ट्स। याचे मुख्यतः 2 पार्ट्स पडतात। कशाचे प्रकार बघा, एक रेडमध्ये दाखवलाय आणि एक इथून इथे ब्लूमध्ये, अशा मुख्य 2 त्याचे प्रकार आहेत। मुख्य 2 हम क्या कर, इधर से इसकी लाइन लेकर हैं। मुख्य 2 प्रकार, सबसे पहला जो मुख्य 2 प्रकार है हा एवढा, दैट इज कॉल्ड द पोस्टीरियर यूरेथ्रा। हा कोणता आहे,
पोस्टेरियर युरेथ्रा, जो सबसे पहिला प्रकार आहे, दॅट इज कॉल्ड पोस्टेरियर युरेथ्रा. आणि अजून निळा दिसतोय का एवढा घटक नाही घटक, दिस इज कॉल्ड निळा, दॅट इज कॉल्ड द अँटेरियर युरेथ्रा. ये कौन सा आहे? अँटेरियर युरेथ्रा. हे बघा, हा एवढा पोस्टेरियर युरेथ्रा, दिस इज अँटेरियर युरेथ्रा. हा पोस्टेरियर अँटेरियर. आता होतं असं, हा पोस्टेरियर युरेथ्रा. हे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला अँटेरियर युरेथ्रा सांगतो, तेव्हा तुम्हाला पोस्टेरियर युरेथ्रा कळून जाते. दिस इज अँटेरियर युरेथ्रा. हे बघा, इथून जो स्टार्ट होतो दॅट इज कॉल्ड हे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर. हा इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर इज एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर. यापासून जो स्टार्ट होता, इधर से जो शुरू होता है दॅट इज कॉल्ड अँटेरियर युरेथ्रा. बच्चों, सबसे पहिले हे जो तुम्हाला दिसतं दॅट इज अ पेनिस. हे मेल पेल्विस रिजन आहे. ओके, मेल पेल्विस रिजन आपण राखले. हे पेनिस आहे. हे जो पाहिला तुम्ही हा हे वाला, दिस इज अ युरेथ्रा. आता त्याच्या बाजूला जस्ट ग्रीन कलरची मशाल दिसतीये का? हा, ती ग्रीन कलरची जी आहे ना, तिला म्हणतात, ती डायरेक्ट युरेथ्राला खेटू नये, उस डायरेक्ट युरेथ्रा को खेट के उसको कहते कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. आणि जी कॉर्पोरा स्पॉन्जिओसमच्या बाजूला आहे ही निळीवाली, हिला म्हणतात कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. म्हणजे अशा दोन मसल्स आहेत की ज्या मसल्स युरेथ्राला पेनिस मध्ये, मेल पेनिस मध्ये हे काय म्हणजे इथं पेनिस मध्ये ह्या दोन मसल युरेथ्राला जी एकदम खेटून आहे दॅट इज अ कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. आणि त्या कॉर्पोरा स्पॉन्जिओसमच्या बाजूला कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. कोणती आहे? कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. आता मला सांगा, ह्या ज्या दोघी आहेत कॉर्पोरा स्पॉन्जिओसम आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोजा, हे अँटेरियर पोस्टेरियर युरेथ्रामध्ये आहेत का पोर? नाही ना, नाही है. ये पोस्टेरियर युरेथ्रा में एब्सेंट है, सिर्फ एंटीरियर युरेथ्रा में. मतलब ये जो है यहाँ से पोस्टेरियर युरेथ्रा स्टार्ट होता है, जहाँ से कॉर्पोरा स्पॉन्जिओसम आई वहां से एंटीरियर युरेथ्रा स्टार्ट हो जाता है. और कॉर्पोरा स्पॉन्जिओसम के ऊपर कौन सा है? पोस्टेरियर युरेथ्रा. म्हणजे कॉर्पोरा स्पॉन्जिओसम के ऊपरला प्रॉक्सिमल शब्द वापरला पुस्तकामध्ये, एकदम भारी. प्रॉक्सिमल टू द कॉर्पोरा स्पॉन्जिओसम देयर इज अ पोस्टेरियर युरेथ्रा. असं म्हणून पोस्टेरियर युरेथ्रा मध्ये तुम्हाला लिहायचंय इट इज अ प्रॉक्सिमल टू कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. कॉर्पोरा स्पॉन्जिओसम के ऊपर है असं म्हटलं. स्पॉन्जिओसम ऑसम आहे म्हणते, बघ ठीक आहे, म्हणजे वरी आहे. अच्छा, आता हे तर याच्या आस्पेक्टमध्ये. आणि याची जी लांबी आहे ना ती जवळपास 4 सेंटीमीटर लॉंग असतो. किती असतो? 4 सेंटीमीटर लॉंग. हां, आता अँटेरियर युरेथ्रा. अँटेरियर युरेथ्रा म्हणजे एवढा हा वाला. आता हा पोस्टेरियर कळाला. पोस्टेरियरमध्ये पुढे 3 प्रकार पडतात. एक प्री प्रोस्टॅटिक, एक प्रोस्टॅटिक आणि एक असतो पोस्ट प्रोस्टॅटिक नसतं, प्री पोस्टॅटिक, प्रोस्टॅटिक आणि थर्ड असतो जो थर्डवाला मी दाखवतो. हे बघा, हा आपला हे होता मॉडेल होता. हेस, त्यामध्ये हा मॉडेल, हे आपले नोट्स पण हे मॉडेल, आणि या मॉडेलचा हा आपला पोस्टेरियर युरेथ्रा. यामध्ये 3 आस्पेक्ट दिसत आहेत का? हां, ग्रीन कलर चेंज आहे बघा. एक आहे ऑरेंज कलर, दैट इज अ प्री प्रोस्टॅटिक, प्रोस्टेट के पीछे, क्योंकि ही प्रोस्टेट ग्लँड आहे आणि हे होतं असं ना, ह्या युरिनरी ब्लॅडरच्या जस्ट खाली आपली अशी अटॅच असते. हे असं का आलं? हे बघा, हा प्रोस्टेट ग्लैंड, इसके जस्ट अबाउ प्री प्रोस्टैटिक, इसको निकाल दो. प्रोस्टेट की जगह कौन सा? प्रोस्टैटिक. उसके बाद रहता मेम्ब्रेनस यूरेथ्रा. 3 एस्पेक्ट, प्री प्रोस्टैटिक, प्रोस्टैटिक एंड मेम्ब्रेनस यूरेथ्रा. 3 एस्पेक्ट आ गए. ये यूरिनरी ब्लैडर के प्रोस्टेट ग्लैंड के एस्पेक्ट है. उससे पहले प्री प्रोस्टैटिक, प्रोस्टैटिक एंड मेम्ब्रेनस यूरेथ्रा. ओके, डन. आता अँटेरियर युरेथ्रा मध्ये, हा अँटेरियर युरेथ्रा, इसमें 2 प्रकार आते, 2 आते. कोणते 2? 2 प्रकार सांगतो. तर अँटेरियर युरेथ्रामध्ये 2 एस्पेक्ट येतात. एक असतो बल्बार युरेथ्रा आणि एक असतो पेनाइल युरेथ्रा. एक असतो बल्बार युरेथ्रा, हा जो दिसतोय का एवढा बल्बार, आणि हा इथून दिसतोय का एवढा पेनाइल. द वर्ड पेनाइल मीन्स पेनिस. पेनाइल युरेथ्रा पेनिस मध्ये एंटर होतो. समजा बल्बार स्टँड्स बल्बो युरेथ्रा ग्लँड त्याच्या जवळचा, कारण की कॉर्पस स्पॉन्जिओसम स्टार्ट होतोय तिथे जवळ कोणता आहे? बल्बार.
म्हणून हा प्रॉक्झिमल आहे. आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम जिथून स्टार्ट होते त्याच्या दूर कोण आहे, पेनाइल. हा डिस्टल आहे. हा वर्ड आहे प्रॉक्झिमल याच्यासाठी, डिस्टल याच्यासाठी, कारण की ती मसल तिथून स्टार्ट होती. याच्यासाठी प्रॉक्झिमल, याच्यासाठी डिस्टल. समजा इसके लिए वो वर्ड वापरलेला आहे. ओके. आणि याची जी लेंथ असते टोटल, ही लेंथ जी टोटल असते इट इज अबाउट 16 सेंटीमीटर लॉंग. म्हणून याच्यावरून कळून जातं की अँटेरियर युरेथ्रा मोठा आहे. समजा अँटेरियर युरेथ्रा इज बिगर, मोठा आहे. आता अँटेरियर युरेथ्रा दाखवतो मी तुम्हाला. आता तुम्हाला तर कळालं. हे बघा, हा आपला पोस्टेरियर युरेथ्रा. इसमें 3 एस्पेक्ट, प्री प्रोस्टॅटिक, प्रोस्टॅटिक अँड मेम्ब्रेनस. हे असतो आपला अँटेरियर युरेथ्रा. हा असा अटॅच असतो. कुठे, इथे एक्सटर्नल युरेथ्रा स्फिंक्टर संपतो ना त्याच्या खालून सुरू होतो. प्री प्रोस्टॅटिक, प्रोस्टॅटिक, मेम्ब्रेनस. दिस इज बल्बार, दिस इज पेनाइल. ह्यांच्या पूर्ण अराउंड इथून स्टार्ट होत असते कॉर्पस स्पॉन्जिओसम क्लियर, कॉर्पस कॅव्हर्नोजा क्लियर. इसमें नहीं. सो दिस इज नथिंग बट ये हमारा एंटेरियर युरेथ्रा, पोस्टीरियर. एंटेरियर युरेथ्रा दाखवायसाठी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट आणली होती. की माझावाली जी काडी नसते का, ती माझावाली काडी ती पण आणली होती. हे बघा, हे याने जास्त कळतं छान. हे बघा, हे असं अटॅच. हे बघा, दिस इज द रिअल व्ह्यू. प्रीपोस्टॅटिक, प्रोस्टॅटिक मेम्ब्रेनस. दिस इज कॉल्ड बल्बार पेनाइल युरेथ्रा. समजा, डन. सो दिस इज ऑल द ओव्हरव्ह्यू. फर्स्टमध्ये आपण काय घेतलं, फर्स्ट व्हिडिओ में हमने 3 पार्ट सीखे, बस ज़्यादा नहीं, काय डॉक्टर तार न घेता सीखे, बस 3 पार्ट सीखे. उसमें 3 पार्ट 1, 2, 3. और नेक्स्ट वीडियो में हम उसके डिटेल में जाएंगे. सेकंड वीडियो, फर्स्ट पार्ट अशाच पद्धतीने आले की फॉर्म करायचं, दुसरं काहीच नसतं. होप यू लाईक दिस व्हिडिओ. कीप शेअरिंग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.